येथील आडगाव बुद्रुक सर्कल गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक नागदे यांनी प्रचारामध्ये धुमाकूळ घातला आहे. तर या संदर्भामध्ये आपण पण त्यांच्यासोबत आहात उभाटा, तर काय म्हणत त्यांच्या संदर्भात? आम्ही आमचं ॲलेन्स झालेलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेसला जागा सोडलेली आहे. आणि अशोकरावांचं सांगायचं म्हटलं तर अशोकराव मागे 8-10 वर्ष बसून हा सर्कल जो आहे तो पिंजून काढलेला आहे आणि तळागाळापर्यंत त्यांचं या ठिकाणी कार्य आहे. जयंत्या असतील, सप्ते असतील, धार्मिक कार्यक्रम असेल, हे सगळा सणा उत्साहामध्ये अशोकराव अग्रेसर ठरलेले आहे सर्वांना. आणि जे आता समोरचे उमेदवार आहे दोन्ही पण त्या वेळेवर आज 8 दिवसापूर्वी इलेक्शन लागलं आणि 8 दिवसापूर्वी या ठिकाणी ते मत मागू लागले. अशोकरावांचं तसं नाही, अशोकराव केलेल्या कामावर मत मागू लागले. नागदे साहेबांचं गेल्या कित्येक वर्षापासूनचं पक्षामध्ये काम आहे, सामाजिक काम आहे आणि त्या बळावरती मतदारांना आवाहन करतात की मला निवडून द्यावं. तर या संदर्भातही आपली काय भूमिका आहे? मग आम्ही तेच सांगितलं की बाबा अशोकरावांचं कसं आहे, मागील 8-10 वर्षापासून सतत या भागातील लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी अशोकराव कायम धावत आलेले आहेत. आणि उद्या भविष्यात आरक्षण काय सुटेल काय नाही हा कुठलाही विचार न करता अशोकरावांनी या ठिकाणी समाजकार्याच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा उमटलेला आहे. आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून आज जनता त्यांना या ठिकाणी निवडून देणार आहे. अशोकराव झालेला पक्षाचा अन्याय पण हे सर्वांना जनतेला माहिती आहे. ती पण जनतेमध्ये एक तीव्र प्रचंडात नाराजी आहे आणि या सगळ्यांचा अशोकरावांना फायदा होणार आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी अशोकरावांना उमेदवारी दिलेली आहे. शिवसेना असेल, वंचित बहुजन पार्टी असेल, या सर्वांचा अलायन्स या ठिकाणी असून अशोकरावांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी जनता निवडून द्यायला राहणार नाही असं मला ठाम विश्वास आहे. तुमची लढत मुख्य कोणत्या पक्षासोबत होणार? आमची लढत समोर उमेदवारच नाही आहे असं आम्ही समजून लढत चालू आहे. आमची समोरच्या उमेदवारांचं नक्की या ठिकाणी डिपॉझिट जप्त होणार आहे. त्याचं कारण असं आहे की उमेदवार हे कोण आहे इकडच्या भागातल्या लोकांना माहीत तर पाहिजे. तुम्ही आज 8 दिवसापूर्वी आले आणि मतं मागवू लागले, हेच नाही. अशोकराव मागील 8-10 वर्षापासून 10-12 वर्षापासून सतत या इथलच्या मतदारसंघातल्या जनतेच्या अडीअडचणी सोडणे असेल, इथल्या भागाचे प्रश्न असेल, इथल्या लोकांच्या सुखादुःखात असेल, तो सहभागी आहे. आणि त्याच एकमेव बळावर अशोकरावांना या ठिकाणी जनता प्रचंड मतांनी निवडून देणार. मतदारांची संख्या किती आहे आपल्या याच्यामध्ये? मतदारांची संख्या या मतदारसंघात 25 ते 30,000 29,000 मतदारांची संख्या आहे. जवळपास 20,000च्या आसपास मतदान या ठिकाणी होईल आणि आमचा विजय निश्चित होईल असं. किती खेड्याचा गावांचा समावेश आहे? 21-22 दोन्ही आडगाव गण आणि गांधिली गण या दोन्ही गावा मिळून जवळपास 22 आहे आणि जवळपास 40-45 बूथ असतील. 34 मूलभूत समस्या या परिसरामध्ये? मग या भागातील मूलभूत समस्या पाणी, लाईट, रस्ते, शेतीचे प्रश्न, या सर्व प्रश्न आहे. आणि सत्ताधाऱ्यांना फक्त सत्तेची मस्ती चढलेली आहे. त्यांचे बोगस कामाची बिलं काढण्यात असू द्या, त्यांचे बंगले आहेत असू द्या, त्या धुंदीत ते त्यांना जनतेचे प्रश्नाशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. ग्रामीण भाग म्हटला की या मतदारसंघामधून मी राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी. आपल्या आडगाव बुद्रुक गटामध्ये जिल्हा परिषदेचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अशोक पाटील नागदे, पंचायत समितीचे उमेदवार शेख उमर शेख खुर्शीद आणि त्याचबरोबर आडगाव बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार ज्योती जगदीश ढवले यांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. आणि यांना वंचित बहुजन आघाडीनं जसा पाठिंबा दिला तशा आपल्या या विभागामध्ये MIMनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि MIM असे मिळून हे अधिकृत उमेदवार झालेले आहेत. आमच्या मतामध्ये कसल्याही प्रकारची विभागणी नाही आहे. आणि समोर जर बघितलं तर जे सत्ताधारी पक्ष आहे मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना मिंदे गट असेल
आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, हे तिन्ही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी अधिकृत आहेत. ते घड्याळ बी घेऊन थांबलेले आहेत, ते धनुष्यबाण पण घेऊन थांबलेले आहेत आणि कमळ घेऊन पण थांबलेले आहेत. म्हणजे हे सत्तेतले 3 पक्ष वेगवेगळे उमेदवार देऊन थांबलेले आहेत आणि आमचा सर्वांचाही एकमेव उमेदवार आहे. त्याच्यामुळं आमचा विजय या ठिकाणी निश्चित होतोय. आता साहेबांनी सांगितलं की जे विरोधी आता जे उभे आहेत ते आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभे आहेत. त्यांचं सामाजिक काम काही नाही किंवा राजकीय काम काहीच नाही. आनंद भाऊ बालेकर जे शिवसेनेचे नेते आहे, ज्यांनी इथं या विभागामध्ये प्रचाराची धोरा सांभाळलेली आहे, तर त्यांचं मनोगत अतिशय चांगलं आहे. हे रोपटं काँग्रेसचंच आहे, परंतु हे लयास गेलेलं रोपटं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे महाविकास आघाडीनं जो उमेदवार दिलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि पहिलीच त्याची निवडणूक आहे. तो नित्तळ आहे पाण्यासारखा आणि तो पहिल्यापासून समाजसेवेमध्ये 10, 12, 15 वर्षापासून तो सारखा काम करतोय. लोकांमध्ये जातोय, तांड्या वस्तीवर, वाड्यावर जातोय, सगळ्याचे पाय धरतोय, मायबाप जनतेला, मतदार बंधूला विनंती करतोय. अखंड हरिनाम सप्ताह असेल, एकदम चांगल्या ठिकाणी प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह आणण्याचं काम केलंय. गणपती बाप्पाच्या वेळेस सगळ्याला मदत केली, नवरात्र उत्सव असेल सगळे मदत केली. एवढंच नाही तर क्रीडापटूंना सुद्धा मदत करण्याचं काम त्यांनी केलंय. मग क्रिकेट स्पर्धा असेल आणि एवढं जाऊ द्या, आमचे बलराम भाऊ पोले या ठिकाणी उपस्थित आहे. गाड्याचा जो छंद आहे बैलगाड्याचा, तो बैलगाड्याचा छंद पश्चिम महाराष्ट्रातच केला जायचा. पण आमच्या ह्या अशोक पाटील नामदेला वाटलं की आमचा सुद्धा या ठिकाणी जो शेतकरी बंधू आहे त्यांचा आवडीचा खेळ जो आहे बैलगाडा शर्यत आहे आणि मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीला सुद्धा मदत करण्याचं काम या ठिकाणी अशोक पाटील नामदेंनी केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तो सर्व धर्म संभाव जोपासणारा, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे. आता या ठिकाणी तांड्यावरचा आमचा माणूस आहे. हे नवीनच आमच्यामध्ये प्रवेश केला, परंतु एकदम धडाडीनं काम करतोय. आपला तो सरपंच आहे चिंचोली आणि चिंचोली तांड्याचा. येणाऱ्या काळात आमचं ते ओबीसीचं एक मोठं नेतृत्व आहे. पुढच्या काळामध्ये ते नेतृत्व आमचं बी या ठिकाणी आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देणार आहोत. तर अशा पद्धतीनं सगळ्या समाजाचे, आता इथं मराठा आहे, इथं बौद्ध आहे, इथं धनगर समाजाचे आहेत, इथं बंजारा समाजाचे आहेत, आमचे राजे इथं बसलेले आहेत. या ठिकाणी राजे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय आणि म्हणून या ठिकाणी अशोक पाटील नापदे यांची बाजू अतिशय भक्कम झालेली आहे आणि उमेदवार देताना बी आम्ही सगळ्या समाजाला न्याय देण्याचं एक गरीब कुटुंबातील शेतकरीचा मुलगा आणि कंपनीमध्ये सायकलवर काम करणारा मुलगा अशोक नापदे, तर यांना यावेळी जिल्हा परिषदेची लॉटरी लागेल? नाही, लॉटरी नाही. आम्ही लॉटरीच्या भरोश्यावर नाही आहे. आम्ही 15 वर्षापासून अशोक पाटील काम करताय. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, मेहनतीच्या बळावर आणि मायबाप मतदार बंधूच्या आशीर्वादानं आम्ही ही निवडणूक 100% जिंकणार आहोत. आपलं नाव मी सांगितलं ना अगोदरच, राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी. ते फेमस व्यक्तिमत्व आहे.